सो हॅलो एवरीवन, हे आमगेले पर्शियन कॅट हे एक प्रॉब्लेम असा. ओट्टू पर्शियन कॅट्सचा प्रॉब्लेम उरता टियर स्टेन्स म्हळ्यार तेमकां दोळ्याच्यान उदक येता आणि तेमगेले हिंगा दोळ्या कडेन हेवी पंच उरता आणि तेमी हेवी पंच जास्त आणि पळया अशी मार्क येता. सो हे मार्क कशी काडचे? थोडे लोक पावडर यूज करतात. ते पावडर केन्ना यूज करचे ना, बट ते पावडरान हेम फुल हे जलन अशी जाता. सो तुमकां इजी एक घरेलू नुस्खा सांगून दिता हांव. जस्ट तुमकां वॉर्म वॉटर जाय आणि एक कॉटन क्लॉथ, ओके, सॉफ्ट उरक ते. तेजेन तुम्ही आता जेंटली हे राव रे घूर उसका तुम्ही जोरान पुसचा ना अजिबात, आणि नाकाचेर अजिबात हात वचचा ना. साइड टू साइड करका. कित्याक म्हळ्यार हे तेमगेले नॉस्ट्रिल्स खूब स्मॉल उरता आणि तेमकां ब्रिदिंग अप इश्यूज उरता फर्स्ट ऑफ ऑल. आणि तुम्ही ते प्रेस केले तेमकां श्वास घेवचे जायना. सो सॉफ्ट तुम्ही सॉफ्ट करा, ओके. अगर तेमी तुमकां करू दिन म्हळ्यार तुम्ही कितें अशी ट्रीट्स बी कितें दिवन तेमकां क्रीमी ट्रीट्स बी दिवन घेवन तुम्ही तेका बसयचे आता. आणि वॉर्म वॉटरान, वॉर्म उरका, कोल्ड वॉटरान अजिबात करचा. डोम पळय शण थंय, डोम पळय. हे इतलें करून तुम्ही वेट सोडचा ना अजिबात. एक ड्राय कॉटन क्लॉथ घेवका, सॉफ्ट उरका, बटन सुरचा ना तेका, तेगे दोळ्या बी खंय तर लागता. सो तुम्ही स्लो करून घेवन स्लो आणि नाकाचेर प्रेशर घालनाकात, तेका श्वास घेवं जायना. डोम पळय शणू थंय. अशें केल्यार डेली केला वयता स्टेन्स. आतां तुमकां थोडे लोक दिसताल की हे हांव डेली करना कितकी म्हण. ना, सकाळी हांव केल्ले आणि आज सांजेर बी करचे पडता ना. डेली तुम्ही वॉर्म वॉटरान वॉश कर. वॉश म्हळ्यार जस्ट एक कॉटन क्लॉथाच्यान डीप करून पुसचे आणि मागीर ड्राय कॉटन क्लॉथाच्यान पुसचे. मागीर तेमगेले ओट्टूच हे स्टेन्स वयता.